राज्यांमध्ये रिसर्च करणार होतो मी। पश्चिम बंगालमध्ये रिसर्च करण्यासाठी कमीत कमी 2 लाख रुपये शासनाचे खर्च केले। शासनाचे म्हणजे फंड, म्हणजे प्रत्येक ट्रिपला जेव्हा मी कलकत्त्याला जायचं माझं 20,000 रुपये खर्च होतो जाण्यात। पण कलकत्त्याला जाऊन येणं म्हणजे जाऊन येणं 15,000चं तुमचं तिकीट आणि 5,000 रुपये टॅक्सी आणि एक 5 रुपये 25,000 पर ट्रिपला 2 लाख रुपये मी जवळपास खर्च केले। शेवटपर्यंत मला पश्चिम बंगालमध्ये रिसर्च करण्यासाठी परवानगी मिळाली नाही, ती मिळालीच नाही। सो दे हॅव ड्रॉप इट, मी ते ड्रॉप करून दिला। हे जे मला काय म्हणायचं की ब्युरोक्रेसीचं इंटेन्शन जे आहे ते फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये। तो सपोर्ट आणि कोलॅबरेशन हे ब्युरोक्रेसीमध्येच आहे। आणि म्हणून म्हणतो ना की इंटेन्शन काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, की जसं तुम्ही म्हणाला नाही सर, बरेच जण प्रत्येकाचं ते वेगवेगळं मत असणार। जसं की सरांनी खूप सुंदर सांगितलं की व्हॉट इज मीन बाय द फॅक्ट अँड व्हॉट इज मीन बाय द ट्रूथ। जे दिसतं ते सत्य आणि जे असतं ते फॅक्ट, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। की आपण ज्यावेळेस प्रत्येकाचं वेगळं मत आहे की ज्यावेळेस गुन्हा नोंदवून घेतल्यापासून तो गुन्हा कोण नोंदवतो त्याचं कोण इंटेन्शन आहे, आणि सरांनी सांगितलं आपल्या निष्ठा आपण पुन्हा कुणाला पाहिलेलं असतं। मी त्या दिवशी अजून कोणतरी बरोबर गप्पा मारत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते म्हणजे सर काही करा, एक काम करा, काय माझी पोलीस पाटला ट्रेनिंग द्यावं। आणि मग मी काल मॅडमशी बोलताना म्हटलं मॅडम मी एक काम करतो आणि 5 दिवसाचं एक पोलीस पाटलाचं 3 दिवसाचं पोलीस पाटलाचं एक ट्रेनिंग, सेन्सिटिव्हिटी असा उल्लेख केला। मग तो अनुसूचित जाती जमातीचा नसला तो का नसावा, इतर असल्यावरच फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकेल का, त्या कायद्यामध्ये दिरंगाई केली त्याचा नेमका काय संदर्भ आहे? कारण यातील तरतुदी अॅट्रॉसिटीच्या संदर्भात आहे आणि अॅट्रॉसिटी मध्ये एकदम क्लिअर कट ही आहे त्या संरक्षित घटकासाठी हा कायदा राबवायचा आहे। अन्य लोक अन्य अधिकारीच फक्त अशा संरक्षित घटकाला अन्याय करू शकेल। तो जर लेट करत असेल तर त्याच्यावर गुन्हा लेट करण्यासाठी त्याला अॅट्रॉसिटी कायदा लागू होणार नाही, तो त्या संरक्षित घटकातीलच अधिकारी आहे। म्हणून असे जे काही छोटे छोटे बारकावे आहेत ते देखील आपण यामध्ये समजावून घेऊया, त्यावर आपण चर्चा करूया। आणि या ठिकाणी इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी फिर्यादी साक्षीदारांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी अंमलबजावणी करण्याची ही जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवरती टाकलेली आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे कॉम्पन्सेशन मंजूर करताना गुन्हे किती दाखल झाले एवढी फक्त आकडेवारी घेऊन चालणार नाही, तर त्या ठिकाणी विक्टिम विटनेसच्या राईटचं इम्प्लिमेंटेशन झाले का नाही ह्या खऱ्या अर्थाने जर त्याच्यामध्ये चर्चा झाली तर खऱ्या अर्थाने हे विक्टिम विटनेसचे राईटचे इम्प्लिमेंटेशन। गुन्हा दाखल झाल्या लक्ष द्या, गुन्हा दाखल झाल्या पीडिताला त्याचे काय अधिकार आहेत ते अधिकार सांगण्याची जबाबदारी ठाणे अंमलदार आणि PI साहेबांची या फिर्यादी व साक्षीदारांच्या अधिकारांमध्ये आहे। मी दाव्याने सांगतो इथं की एकाही पीडिताला त्याचे हे अधिकार आहेत हे कधीही कुठले PI आणि कदाचित त्यांना माहिती नसावं।